मित्रांनो, आज 28 जानेवारी 2026. ओके. सो आजची सकाळची आणि सगळ्यात वाईट आणि दुःखद बातमी आहे. बारामती पुणे जिल्हा येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP नेते अजित पवार यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरायच्या प्रयत्नात क्रॅश झाले आणि यात त्यांचा अजित पवार यांचं निधन झालं आहे. ओके. सो आता यांचं निधन म्हणजे लाईक असं अचानक जे घडलं ते थोडंसं आता ते वेगळंच होतं. ओके. सो आता हे का घडलं हे पण बघून घेऊयात. ओके. सो बेसिकली चार्टर्ड एअरक्राफ्ट कॅरिंग हिम अँड ऑदर्स क्रॅश इन द पुणे बारामती एरिया व्हाईल अटेम्प्टिंग टू लँड. ओके. सो आता हे घडलं कसं प्रकरण हे आपण बघून घेऊयात. ओके. सी The crash reportedly occurred while he was traveling from Mumbai to Baramati for election-related events. ओके. सो विमानात अजित पवार यांच्यासह 6 जण होते आणि त्यात दोन्ही पायलट त्यांच्याबरोबर अजून कोण कोण होतं, सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचासुद्धा समावेश होता. ओके. सो सर्व प्रवासी दुर्घटनास्थळी किंवा तात्काळ उपचारासाठी त्यांना नेण्यात आलं जेव्हा ते विमान क्रॅश झालं. ओके. आणि उपचारादरम्यान समजलं की ते मृत झाले आहेत. ओके. अशी माहिती प्राप्त झाली. ओके. सो आता आय विटनेस अकाउंट्स अँड प्रिलिमिनरी रिपोर्ट स्टेट दॅट द प्लेन फेल बिफोर द रनवे अँड कॉट फायर. ओके. आता आपण बघून घेऊया की एक्झॅक्टली झालं काय. ओके. ऑल पॅसेंजर्स ऑन द एअरक्राफ्ट इन्क्लुडिंग अजित पवार डाय देअर वेअर नो सर्वायवर्स. ओके. सी आता विमानात गेलेली लिअरजेट 45 चार्टर्ड विमान. ओके. सो हे बारामती विमानतळावर आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात होतं. ओके. आणि त्यावेळी रनवेच्या जवळ ते थोडंसं क्रॅश झालं आणि जोरदार धूर व जळालेली जी भग्नावशेष जी आग आहे ती दिसू लागली. ओके. सो बेसिकली ही धक्कादायक घटना आपली आज सकाळी सुमारे 8:45 ते 8:50 वाजता घडली, जेव्हा अजित पवार मुंबईहून बारामती येत होते. ओके. बारामतीला येत होते. सो बेसिकली ते आज इथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि त्यांची थोडीशी सभा होती, त्यासाठी सार्वजनिक सभांसाठी ते येणार होते. ओके. सो बेसिकली या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय मंडळात थोडी आता खूपच जास्त प्रमाणात शोककळा पसरली आहे. ओके. वाईट तर सगळ्यांनाच वाटतं आहे. ओके. सो विविध राजकारणी नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याचे संदेश दिले आहेत. ओके. आता महाराष्ट्राचे हे उपमुख्यमंत्री होते आणि NCPचे हे प्रभावी नेते होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिकाही सुद्धा बजावली आहे. अनेक पदांवर त्यांनी कामसुद्धा केलं आहे आणि आजच्या दुर्घटनेमुळे राज्याच्या राजकीय विश्वात एक मोठी व्यक्तिमत्व त्यांचं हरवलं गेलं आहे. ओके. सॉरी, आता हा जो व्हिडिओ आहे, आता खूप साऱ्या लोकांचे रिॲक्शन होते की हे झालं कसं. ओके. कशामुळे झालं. ओके. काय काय कमेंटमध्ये असं लोकांचं म्हणणं आहे की ते विमान क्रॅश झालं नाही, ते घडवलं गेलं आहे, असं काही झालं नाही आहे. एक ॲक्सिडेंट होता.